भारत न्यूज एक्सप्रेस 9च्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबरवर संपर्क साधा. संपर्क 87 88 53 71 45. सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध. 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात. नमस्कार. भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये मी आपला दयानंद आलोय. नगर विकासाच्या चर्चा या सदराखाली आज आपण भेटणार आहोत. प्रभाग 19चे उगवता सूर्य म्हणून जे ओळखले जाते सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, ज्यांनी लोकवर्गणीतून लोकसहभागातून लोकसेवा प्रारंभ केलेली आहे आणि ज्याची ख्याती संपूर्ण आकाशवाणी रोड ते नवीन घरकुल पर्यंत पसरलेले आहे. ज्यांच्या नावाची दुसरी काही व्याख्याच देता येणार नाही, फक्त काम काम आणि काम असले एक धडाडीचे धुरंधर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम आपण जे लोकसहभागातून लोकसहवासातून जे चळवळ उभी केलात त्याची नेमकी प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी पवन हिरणनाथ देसाई, आकाशवाणी केंद्राजवळ राहतो, सामाजिक कार्यकर्ता व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोलापूरचा शहर उपाध्यक्ष आहे. गेल्या 5-6 वर्षापासून मी या सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात सक्रिय आहे. हे काम करायची मला प्रेरणा म्हणजे माझ्या वडिलांची प्रेरणा, जे गेल्या 25-30 वर्षापासून माझ्या वडिलांनी या भागात सामाजिक कार्याची म्हणजे पूर्ण वसा हे केलंय. ते वसा कुठेतरी कंटिन्यू ठेवण्यासाठी मी या सामाजिक कार्यात व राजकीय कार्यात उतरलेला आहे. देसाई काका म्हणून प्रसिद्ध होते ते. आमच्या वडिलांचं नाव आहे. लहानातला लहान आणि वयस्करातला वयस्कर माणूस आमच्या वडिलांमुळं मला एक 70 ते 80% लोक ओळखतात. व त्यात भर घालण्यासाठी, सामाजिक कार्यात भर घालण्यासाठी, त्यांचं नाव कुठेतरी मोठं होण्यासाठी मी या समाज कार्यात आलेला आहे. मग समाजकार्यातून राजकारणाकडे कसे वळले गेलात आपण? राजकारण कसं असतं, राजकारण 20% आणि समाजकारण 80%. हे आमच्या पक्षाचं म्हणजे आधी शिवसेनेचं हे ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याला आम्ही कंटिन्यू केलं आहे. राजकारण कसं असतं, फक्त 30 दिवसामध्ये 45 दिवसाचं राजकारण असतं. बाकी वेळेस आपण एक उत्तम समाजकार्य आहे असं मला वाटतं. निवडणुकीच्या वेळेस आपण एक राजकारणी, बाकी वेळेस आपण एक उत्तम समाजकारणी. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे उपाध्यक्ष, आपण त्याच पक्षाकडे वळण्याचं नेमकं कारण काय सांगा? राजसाहेबांची एक विचारधारा ही प्रचंड, म्हणजे त्यावेळेस तरुणांना एवढी क्रेज होती पक्षाकडे, आज बी आहे ते उद्याही राहील कदाचित. राजसाहेबांचं विजन आहे. राजसाहेबांकडे विचार आहे, एक विचार आहे. आज भविष्यात 4 ते 5 वर्षात जे पुढे घडणार आहे ते राजसाहेब आता बोलून दाखवणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठीच्या तरुणांसाठी राजसाहेबांनी प्रचंड आवाज उठवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करा. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही चौकात तुम्ही पुतळे उभा करून त्याची विटंबना होण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्मिता आहे ते जतन करा असं राजसाहेबांनी बोललेलं. त्यामुळे आम्ही राजसाहेब 100% आकर्षित आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या विचार करण्यात प्रेरित तर आहातच, पण आता आपले सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लागलेले आहेत, तर आपण त्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला कुठे पाहतात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीच्या रिंगणात आपण कुठे पाहतात? काय चुरशीची लढत होईल? आपण त्यासोबत होईल. निवडणूक लढला पाहिजे, हे विकासाच्या जोरावर लढला पाहिजे. आज आम्ही 4 ते 5 वर्षापासून या भागात आम्ही प्रचंड काम केलंय. आज मला वाटतं काही याच भागातले पत्रकार म्हणा, शिक्षक लोक म्हणा, वकील लोक म्हणा, त्यांच्याकडून आमच्या कामाची ख्याती आहे का सर तुम्ही? आणि हे सगळं आम्ही त्यांच्या माध्यमातून केलं आहे. आज मी तुम्हाला सांगतो, हे ओपन जिम सारखा प्रकल्प म्हणजे मनाला प्रचंड सुख आणि समाधान देणारी गोष्ट आहे. भले 4 पैसे माझे गेले असतील, त्याचे गेले असतील, त्यासाठी हे लोकवर्गणीने केलं. 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. निलमनगर भागामध्ये एक व्यक्ती, तिचं नाव घेऊन त्याचं म्हणजे हे करत नाही. हे सगळं चालू होतं रणधुमाळी लोकवर्गणीतून, लोकसहभागातून. मग ते चिरंजीवच्या काय तर मोबाईल मध्ये बघितलंय म्हणजे की पवन देसाई बाबा ओपन जिम करणार आहे, त्यासाठी लोकवर्गणीतून करणार आहे, म्हणजे सगळ्यांचे पैसे गोळा करायला. मग कसं काय किती द्यायचं मग आपण?
मग आमचं सगळं सगळं चालू होतं. मग त्या दिवशी ते माणसाने सगळेजण दिले, म्हणजे मोठे लोक 1000 रुपये दिले, काही लोक 500 रुपये दिले, काही लोक 5000 रुपये दिले. मी पण माझा व्यवसाय उत्तम चालतो सर. मी ह्याच्यासाठी कटोऱ्यासाठी कुठं म्हणजे ह्या त्या धंद्याकडे गेलो नाही, कुठल्या धंद्याचं मी नाव मी विचारत नाही, इकडे तिकडे कुठे गेलो नाही पैसे मागायला. फक्त मी लोकांना आवाहन केलं की बाबा असं मी एक चांगलं काम करणार आहे लोकांच्या आरोग्यासाठी. आज काय झालंय, लोकांना प्रचंड बीपी, शुगर, थायरॉइड, गुडघेदुखी, अंगदुखी हे सगळ्या प्रकारात मी बाहेर बघितलं सर. हे सगळं प्रकल्प पुणे, मुंबई, हैदराबाद अशा हायटेक सिटीमध्ये, पण ह्या भागाला मी स्वतःला हायटेक समजतो. सोलापुरातला हा एकमेव प्रकल्प म्हणायचा का? नाही सर, आहेत एक दोन त्याच्या अगोदर झालेले. आमच्या पूर्व भागात हे एकमेव प्रकल्प आहे. पूर्व भागातील एकमेव प्रकल्प. ते विषय सांगायचं म्हणजे हे सगळं चाललं होतं लोकवर्गणीतून. एका माणसाने मंगळवारी पगार झाल्यानंतर मला 51 रुपये आणून दिले सर. कष्टकरी कामगार 51 रुपये आणून दिला, ते माझ्यासाठी 51,000 होती. हे लोकांचं जे कौतुक होतं कामाबद्दल, त्या कामाचा टॉनिक मला मिळाला सर, आणि माझ्या काम करायची एनर्जी त्याच्यामुळे 10 पटीने वाढली. मग आता आपण राजकारणात एक नगरसेवक म्हणून आपण इच्छुक आहात का? 100% इच्छुक आहे. आणि जनतेसमोर माझ्या कामाच्या बेसवर मी घेऊन जाणार. मी निवडणुकीच्या आधी केलेले काम, आणि जर मायबाप जनता मला जर एक संधी दिली तर निवडणुकीच्या नंतर जे काम करतो हे 2 कामं घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे. हे आधीचं काम, हे नंतरचं काम. मायबाप जनता मला एक संधी द्या, या 5 वर्षात, येणाऱ्या 5 वर्षात 25 वर्षाचं काम करून नाही दाखवलं, या राजकारणात तुम्हाला आयुष्यात तुम्हाला दाखवणार. आपले मनसेचे किती नगरसेवक पदासाठी आपण महानगरपालिकेसाठी दावेदार ठरतात? बऱ्यापैकी इच्छुक लोक आहेत, बऱ्यापैकी इच्छुक. नाही, पण पक्षाचा निर्णय काय असेल? पक्ष किती लोकांना उभारू घालेल? पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय, जे वरिष्ठांनी आदेश दिले ते आदेशाचं तंत्र आम्ही पालन करू. हिंदू धर्मामध्ये तर आपण आहातच, हिंदू धर्माच्या प्रमाणेच आपण चालणार. पक्षाचा जे आदेश, पक्षाचं जे काही येईल प्रोटोकॉल नुसार प्रोटोकॉल अजिबात तोडणार नाही. पण आपलं उमेदवार पद निश्चित आहे का? 100% निश्चित आहे. पण पक्षाने विश्वास दाखवतो तर विश्वासाचं 100% सार्थ करून दाखवणार. नाही, पक्ष आपल्याला संधी देईल का? देईल. पक्ष ठरवेल, देईल असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं? 100% कन्फर्म आहे आपल्याला? 100% वाटतं मला. आणि आपला जो प्रभाग आहे तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी पूर्वीपासून भाजप सेना इथे जेव्हा होते तेव्हापासून होते. मग आपण त्याला कसं अडवणार? आम्ही 100% भाजपचा बालेकिल्ला आहेच. 100% भाजपचा बालेकिल्ला, त्या अजिबात म्हणून. पण हे कधी आहे बालेकिल्ला? कधी आहे बालेकिल्ला? ते लोकसभेला बालेकिल्ला नाही. मागचं बॅकग्राऊंड चेक करा तुम्ही. हे लोकसभेला बालेकिल्ला आहे भाजपचा. लोकसभेला भाजपचा बालेकिल्ला आहे, कारण की आमचं देश धर्मावर प्रचंड आमच्या भागाचा विश्वास आहे. नाही, भाजप सुद्धा त्याच मुद्द्यावर राजकारण करत आहे ना. मग वेगळं काय असणार आहे? आपला अजेंडा वेगळा काय असणार? माझा विकासाचा अजेंडा असणार, प्रचंड भयानक विकासाचा अजेंडा असणार. जे गेल्या 25 वर्ष चाललंय ते पुढच्या 5 वर्षात करायची क्षमता आहे माझ्याकडे. फक्त हे प्रचंड काय करणार? रस्ते, पाणी, वीज हे कॉमनली आहे. रस्ते, वीज आणि पाणी हे देणं बंधनकारक आहे. एका नगरसेवकाला हे देणं बंधनकारक आहे साहेब. पण वेगळा तुम्ही काय देता त्याला महत्व आहे. आरोग्यासाठी काय करता, पर्यावरणासाठी काय करता, स्वच्छतेसाठी काय करता, काय करता याला महत्व आहे ना. तरुणांच्या आरोग्यासाठी काय करता. तरुण माझं एक मुख्य, मी नगरसेवक झाल्यावर उद्या पहिलं माझं काम असणार आहे तरुणांना निर्व्यसनी करणं. रस्ता, वीज, पाणी हे मी 1 वर्ष 2 वर्षात करून टाकेन. पुढचे 3-4 वर्ष आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि तरुणांच्या निर्व्यसनीसाठी काय करायचं ह्याच्यावर मी जास्त फोकस करेन. कारण की हे भाग जे आहे माझं कामगार आहे. काही घरातले महिला तुम्हाला सांगतो भिड्या करतात आणि वडील जातं कांडी मशीनला कामाला कारखान्यात, म्हणजे इंडस्ट्री दिल्या असल्यामुळं आमचे तरुण कुठं तर भरकटले असं मला वाटतं. व्यसनात भरकटले. हे सगळ्यांना कुठं तर रस्त्यावर आणणं, व्यवस्थित आणणं आणि त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद मिळवणं हे माझं पहिलं काम असतं. लोकांना सद्मार्ग लावायचं सुद्धा आपण 100%. आपल्या पक्षामार्फत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पक्षाचं ध्येय धोरण काय आपण लोकांना सांगाल? हे झालं आपलं स्वतःचं वैयक्तिक. तेच विजन डोळ्यासमोर ठेवून 2-4 वर्षात मी काम केलं. पक्षाचं विजन पण तेच असणार आणि आपलं विजन पण तेच असणार. त्यात थोडेफार बदल असतील, पण ते ऍडजस्टमेंट सगळीकडे असतील, ते करून घ्यावं लागेल, त्याला काय विषय. आता युती धर्मामध्ये शिवसेना पक्ष आणि राज ठाकरेचा पक्ष एकत्र झालेला आहे, आणि त्यासोबत अजून कोणते पक्ष एकत्रित आहेत? ठरवलं 1-2-4 दिवसात. त्यावेळेस अजून एकदा मुलाखत झाली तर त्या प्रश्नाची उत्तर म्हणजे कसं आहे, आता काँग्रेस सोबत सुद्धा युती चर्चा आहे. तर नाही, आता उद्या आमची परत दुसऱ्या सोबतच झाली, अजून जाहीर झाली नाही, 2 दिवसात होणार आहे.
आता दुसऱ्या कोणासोबत झाले आणि त्याला मी आता नाव ठेवलं तर राजकारण काय पाहिजे तर संयम पाहिजे ते आपण वाढवतो. म्हणजे ऐन वेळेला जे आपल्या समोर मुद्दे येतील, जे आपल्या समोर निर्णय, पक्षाचा निर्णय येईल, त्या अनुषंगानेच आपण काम करणार. कुठलाही बॉल येऊ दे, प्रिंट येऊ दे, डेड येऊ दे, कसं येऊ दे, त्यावेळेस त्या बॉलला सामोरे गेलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण राजसाहेबांची जेव्हा सभा होती, सभेला असंख्य गर्दी होती, पण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे त्याचं मतांचं रूपांतर कोण आतापर्यंत मताचं रूपांतर तुम्ही म्हणता का? नाही, तेव्हा तसं काय अजून पण तेरा आमदार निवडून कसं आले? प्राबल्य दिसून आलं तेरा नाही. आमदार कसं निवडून आले? या महानगरपालिकेला आपण कसं पाहिजे? मी कुठंतरी या भागातनं हा, पक्षाला 19 वर्ष झाले आमच्या पक्ष स्थापना होऊन. हा, जे घडलं नाही ते घडवायच्या प्रयत्नासाठी माझा ध्येय चालू आहे. आपण किती नगरसेवक इच्छित धरता? मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. नाही, आपल्या पक्षाचे किती नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहेत? काही सांग, फक्त माझं 1 to 1 विचार सर तुम्ही. पण पक्षासाठी पण सामान्य कार्यकर्ता आहे, फक्त माझा विचार 100. म्हणजे आपण सोलापूर शहराचे उपाध्यक्ष सुद्धा आहात ना, शेवटी शहराची सुद्धा कुठेतरी पक्षाच्या जबाबदारी. वरिष्ठांना बोललो होतं हा. मला उपाध्यक्ष पण नको शहराचं, मला माझ्या विभागाचं नाही, आता पण दिलेत तर ते जबाबदारी आपण पाळत लागणार ना. त्या अनुषंगाने आपल्या कार्य पक्षाला पूर्ण शहरभर काम करू शकत नव्हतो. मी पक्षाच्या वरिष्ठांना कळलं, प्रामाणिक माझं मत मांडलेलं आहे. माझा व्यवसाय खूप मोठा आहे. म्हणजे आता तरी आपण फक्त आपल्या प्रभागापुरती पाहणार आहात आणि आपल्या वैयक्तिक सीट कसं मनसेवरून निवडून जाणार यासाठी आपलं लक्ष नरेंद्र देणार. मोदींनी जसं पहिला गुजरातचा विकास केला, शरद पवारांनी जसं पहिला बारामतीचा विकास केला, तसं मला पहिला माझ्या भागाचा विकास करायचा आहे. माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे. मी इथून सुरुवात करणार आहे. पण भाजपाची एवढी प्रचंड मोठी हवा चालू असताना आपण त्याला रोखण्यासाठी जनता माझ्या मागे आहे. आपण जे लोकांसाठी काम केलं, जनता माझी 100% मागे आहे. येणाऱ्या 16 तारखेला म्हणजे इथून एक 30 दिवसात तुम्हाला कळून जाईल, जनता प्रचंड माझ्या मागे म्हणजे आहे. पुढच्या महिन्यात 17 तारखेला ते निश्चित झालेलंच असेल. 16 तारखेला 16 तारखेला निश्चित. आजच्या 17 तारखेला आपण विजयी व्हाल असा 100% असेल. माझ्या कपाला जनता लावणार म्हणजे लावणार. मी जनतेच्या भरोशावर आहे, फक्त जनतेच्या भरोशावर आहे. मी आजपर्यंत जे काम केलंय त्याला खतपाणी मला जनतेने घातलंय. आता जी प्रभाग रचना 4 उमेदवारांची प्रभाग रचना आहे, अतिउत्तम झालेले प्रभाग रचना आहे. योग्य मानता आपण? अतिउत्तम झालेले प्रभाग रचना आहे. आम्हाला जसं हवं होतं तसं प्रभाग रचना झालेली आहे. कारण की गेल्या 17 जे प्रभाग रचना झाली होती तेच ऍज इट इज राहिले, फक्त थोडंफार बदल झाले. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी हेच प्रभाग रचना पुढच्या 5 वर्षाला म्हणजे 22 ला होईल असं गृहीत धरलं होतं. 22 ला सुदैवाने निवडणुका झाल्या, आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. गेल्या 22 मध्ये प्लस पॉईंट आहे. 22 ते आता बघा 25 3 वर्ष जनता वंचित होती. प्रचंड काम करायची संधी मिळाली. प्रचंड म्हणजे 1 किलोमीटरचं प्लांटेशन असेल, दुसरा ओपन जिम असेल लोकांच्या आरोग्यासाठी, आणि तिसरा 1 एकर जागेमध्ये ऑक्सिजन पार्क आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आता आचारसंहितेमुळे एक महिना काम बंद होईल, त्याच्यानंतर सुरू होईल, लगेच 1 महिन्यात काम सुरू होईल. आता मग एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आपलं अर्थसहाय्य कुठून भेटतं? तुमच्यासारखे सगळे लोक, पत्रकार लोक, वकील लोक, नागरिक लोक, कारखाना 51 रुपये दिलं, 500 रुपये देतो म्हणले. आता मला त्या कारणासाठी 500 रुपये देतो म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा. 100% जनसेवा हीच ईश्वर सेवा. जन्मच आमचा यासाठी झालाय. पण आम्ही 5 पांडव भाऊ लोक आहे, हे 4 भाऊ लोक घरातला लोक. मी एक समाजासाठी वाहून गेलेलो आहे. तुम्ही समाजसेवासाठी तुम्ही आणखी झाले. प्रामाणिक सांगतो, विश्वास बसल न बसल तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं आहे, माझा व्यवसाय चांगला चालतो. मला या सगळ्या भानगडीत पडायची काहीच गरज नाही. अतिउत्तम व्यवसाय माझा चालतं. कंस्ट्रक्शनचा माझा व्यवसाय आहे, माझा अतिउत्तम व्यवसाय चालतो. सिमेंटचं काम सगळं माझं छान चालतं. देवाने सर्व काही दिलेलं आहे. या भानगडीत पडायची गरज नव्हती मला. पण माझी प्रामाणिक इच्छा होईल लोकांसाठी काय तर केलं पाहिजे. आपल्या समाजासाठी काय तर करून गेलं पाहिजे. आल्या स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी काय तर जगलं पाहिजे. जीवनाचं कुठं तर सार्थक करून या हेतूने आपण समाजकारणात राजकारणात उतरलेला आहे. एका नागरिकाची व्यथा ऐकलं होती मी, त्याचं एक म्हणणं होतं, झाडं लावलंय, 1 किलोमीटर प्लांटेशन केलं. मला वाटतं की हे छोटं काम आहे. पण त्यांनी मला येऊन काय मला माहिती का, हो ना, हे झाडं लावलं याचं तुला महत्व कळालं का नाही मला व्यवसाय सांगा घेऊन. अरे ह्या 1 किलोमीटर झाडाने आपल्या परिसराचं व्हॅल्युएशन रेट वाढला म्हणते त्याने. खरं आहे खोटं आहे मला माहित नाही. पोल्युशन मुक्त झालं. असलेली जागा 12 लाख झाली म्हणतोय. खरं आहे खोटं आहे माहित नाही मला. हा बाबा झालं, चांगली गोष्ट आहे बाबा. तू म्हणतो तर तुला एकाला असं वाटलं तर मला आनंदाची गोष्ट आहे. मला अजून काय म्हणलं माहिती का त्याने,
जर आम्हाला मुली असले असते, आम्हाला मुली येतात, पाहुणे मंडळी जर आले परगावरनं, अक्कलकोटवरून आले, सांगलीवर आले, मिरजवरून आले, कोल्हापूरवर आले, घर बघायला आले, घर बघायला हे चांगलं आहे की एरिया, एवढं चांगल्या एरियात आपण राहतात. चांगली एरियात माझी मुलगी देऊ की असं त्यांनी म्हणलं, मला खूप खोटं वाटलं. म्हणजे कुठं तर ते आपल्याला प्लस होऊ लागले. हे 100% हो साहेब, 100%. अहो मला पद्मशाली लोक म्हणतात ఏం పిల్లగాడు ఎప్పుడు ఎంత చేస్తాడు రేపు వచ్చినాక ఎంత చేస్తాడు हे ऐकल्यावर ना कानाला सुकून मिळतं, धातीचं बळ मिळतं, मला काम करण्याची धातीचं बळ मिळतं मला. हातून एक समाधान भेटतात. हे प्रचंड समाधान. राजकारण येत असतं, राजकारण जात असतं. सर आयुष्यात माणसाने काय केलं याला महत्व आहे. माझ्या वडिलांनी जे केले या भागात ते मला निरंतर ठेवायचं फक्त. ते झालं आपल्या वैयक्तिक कामाची पोच सर. पण एका प्रभागामध्ये 4-4 उमेदवार उभे राहणार आहेत. आपल्या सोबतीला जे उमेदवार उभा राहणार आहेत ते पण एवढं भक्कम आणि खंबीर असतील का? म्हणजे लोकसेवेला वाहून घेतलेले असतील का? किंवा त्यांचा इफेक्ट आपल्यावर काय होईल का? 4 जण एकाच 4-8 दिवसात कळलं नक्कीच काय होईल ते. 4-8 दिवसात कळल्यानंतर मी तुम्हाला 100% निरोप देतो. जे आता 3 उमेदवार त्याचं मी आताच बोलू शकत नाही. आता कोण येईल काय येईल, आणि जर व्यक्ती जर बरोबर असेल 3 व्यक्ती म्हणणार तर मी एकटा निवडून काढेल. वैयक्तिक एकटा निवडून काढेल. म्हणजे सारांश तर असं झालं की याचं कोण काही असू दे, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही एकट्या लढणार आहात आणि एकटे जिंकणारच आहात. 100% नाही, 1000% मी सांगतो. तुम्ही लढणार, तुम्ही जिंकणार. आजच्या एका महिन्याला करेक्ट तुम्ही माझी नगरसेवक पद म्हणून जनतेच्या भरोश्यावर मी सांगतो तुम्हाला, माझ्या नाही, पुण्याच्या भरोश्यावर सांगतो. एका महिन्यानंतर नगरसेवक ही पाटील लागले असते आणि तुम्ही परत निवडणुकीला याच प्लॅटफॉर्मवर आम्ही तुमचा मुलाखत घेऊन लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवू. आणि मला खरंच करायची इच्छा आहे. जनते मायबाप जनते मला फक्त एक संधी दिला पाहिजे. पुढच्या 5 वर्षात मी शपथ सांगतो 25 ते 30 वर्षात काम करणार. मी आज जे जनतेला भीक मागतो मताची, ते पुढच्या 5 वर्षाला मागणार नाही. एवढं काम करेन स्वतःहून जनता, एवढं काम करेन. जनतेने स्वतःहून माझं, मी फॉर्म जरी भरून घरात जरी बसलं, पुढच्या 5 वर्षाला मला निवडून दिली पाहिजे जनता. मी असं काम करेन. माझं विजन प्रचंड आहे. माझ्या विजनला मत द्या साहेब. जनतेला माझं आव्हान आहे, माझ्या विजनला मत द्या. युवा पिढी या पाठीचा खणा आहे असं म्हणतात. युवा पिढी, महिला वर्ग, माझे कुठलेही कार्यक्रम बघा, माझ्या कार्यक्रमाला माता भगिनी प्रचंड असतात. आज तुम्हाला सांगतो, किती जरी दिलं, किती जरी मोठमोठे नेते महिलांना कार्यक्रमाला आणू शकत नाही. माझ्या कार्यक्रमाला माता भगिनींची संख्या खूप असते. ते माझं स्वयंस्फूर्तीने येतात, स्वयंस्फूर्तीने येतात. मी परवा तर एक कार्यक्रम घेतला म्हणजे गार्डनचं. मी 3 महिलांना सांगितलं होतं, माझे काकू 3 लोकांचा काकू असा कार्यक्रम यावं. 200 महिला आलते. 200 महिला. तिघांना सांगितलं की 200 महिला आलते. 200 लोकांना सांगायला पाहिजे असं तर मला कार्यक्रम झाला तर वाटतं. कोणत्याही पक्षाचं पाठबळ नाही, राजकीय पाठबळ, पक्षाचं पाठबळ असून सुद्धा म्हणजे त्यांना वाटतं की आपण या पक्षाखाली काबर गेलं पाहिजे. व्यक्तीला बघून येतात. तेच म्हणू लागलो मी, कोणत्या पक्षाचा अभ्यास नसताना सुद्धा आपल्याला एवढा पोच आहे आपली. 100%. आणि आपल्या बोलण्यातून तर असं कळतंय की फक्त जीत आणि जिंकणार एकच आपलं ध्येय, आणि आपण जिंकणारच. लढायचं जिंकण्यासाठी एवढं आत्मविश्वास आणि स्वतःवर तुमचं कामावर केलेला विश्वास आम्ही सुद्धा सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करू. नक्कीच आपल्या कामाची पोच लोक आपल्याला देतील आणि या महानगरपालिकेत आपण निवडून याल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आणि आम्हाला सुद्धा वेळ देऊन मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आलात, माझी मुलाखत घेतलात, तुमच्या चॅनलची व तुम्ही 2 पत्रकारांची मनापासून हात जोडून धन्यवाद.